अमरावती जिल्ह्यात वाढत असलेल्या अवैध सावकारीच्या प्रश्नावर आज विधानसभेत आमदार सुलभा खोडके यांनी सरकारला धारेवर धरलं आणि त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली। शेतकऱ्यांना जादा व्याजदरानं कर्ज देऊन त्यांची बेकायदेशीर वसुली केली जात असल्यानं अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडत असून काहींना आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलावं लागत असल्याचा गंभीर मुद्दा त्यांनी सभागृहात मांडला। यावर उत्तर देताना सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी अमरावती जिल्ह्यात अवैध सावकारीच्या 384 तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती दिली। त्यापैकी 266 तक्रारींमध्ये तथ्य आढळलं नाही, तर 34 प्रकरणांमध्ये तथ्य आढळून आल्यानं संबंधित 48 आरोपींवर फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली। अध्यक्ष महोदय, अमरावती जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाचा म्हणजे शेतकऱ्यांचा प्रश्न आहे आणि सावकारी कर्जाच्या संदर्भात हा प्रश्न विचारला आहे। याच्यामध्ये आपण म्हटलं आहे की खरे नाही, हे खरे नाही, म्हणून मला या ठिकाणी मंत्री महोदयांना प्रश्न विचारायचा आहे की अमरावती जिल्ह्यामध्ये अवैध सावकारीच्या किती केसेस दाखल केल्या, किती जणांवर गुन्हा दाखल केलेला आहे याची माहिती द्यावी। आणि त्याचसोबतच दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की पंतप्रधान किसान सन्मान योजना आपण अंतर्गत किसान क्रेडिट कार्डच्या सुविधा आपण उपलब्ध करून देतो, तर किती लाभार्थ्यांना याचा लाभ आपण मिळवून दिला याचं आपण शासनाने उत्तर द्या। 14 मधील तरतुदीनुसार राज्यातील अमरावती जिल्ह्यातील परवानाधारक सावकाराची त्यांच्या नावाचा कामाचा वेळेबाबत तपशील शासनाने ठरवून दिलेला आहे। प्रचलित व्याजदराचे फलक दर्शवण्यात आलेले आहेत, सांगितलं आत्ताच मी, आणि म्हणून आणि याच्यासाठी कमिटी निर्माण केली आहे। आपण जिल्ह्याचे प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी त्याचे प्रमुख आहेत आणि मग बाकीचे अपर पोलीस अधीक्षक, निबंधक त्याचे सदस्य आहेत। त्यांना जे ठरवून दिलेलं आहे त्याप्रमाणे कामकाज चालय का नाही हे तपासायचं काम आमचे जिल्हाधिकारी महोदय करतात। आपण म्हणल्याप्रमाणे सावकारी 14 मध्ये आल्यापासून कलम 26 आणि 17 अंतर्गत जिल्हा निबंधक सहकारी संस्था या ठिकाणी अमरावती कार्यालयामध्ये 383 तक्रारी प्राप्त झाल्या ताई। त्यापैकी 266 प्रकरण तथ्य आढळून आलेले नाहीत, परंतु 34 प्रकरण अवैध सावकारी आढळून आल्याने संबंधितावर आपण FIR करण्यात आलेले आहेत। 48 आरोपी करण्यात आलेले आहेत आणि कलम 18(2) अंतर्गत जिल्हा निबंधक सहकारी संस्था अमरावती कार्यालयात 54 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। त्यापैकी 44 प्रकरण निकाली काढण्यात आलेली असून त्यातील 16 प्रकरणामध्ये 20 हेक्टर 24 आर शेत जमीन 3,63,400 अर्जदारास परत करणारे आहेत। ज्या सावकारांनी अशा प्रकारचे काही तिथं हडपायचा प्रयत्न केला होता त्याच्यामध्ये काही तथ्य आढळून आलं तर त्याच्यामध्ये 20 हेक्टर 24 आर आणि 3,63,000 रुपये त्या शेतकऱ्याला परत देण्याचं काम आतापर्यंत त्या ठिकाणी केलं आहे।